नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान चवीचं झणझणीत बांगड्याचं कालवण. तुम्ही इथे याचा रंग पाहू शकता, किती सुरेख दिसतोय. चवीला तर अप्रतिमच लागतं आणि बांगडा म्हटलं की सर्वांचाच फेवरेट असतो आणि अगदी क्वचितच असतात ज्यांना आवडत नसेल असं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खायची आपल्याला इच्छा होत असते. तर अशावेळी तुम्ही हे झणझणीत असं बांगड्याचं कालवण नक्की ट्राय करा. अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. इथे मी 2 बांगडे घेतलेले आहेत कालवण करण्यासाठी. बांगडे स्वच्छ करून घेतले, त्यानंतर या पद्धतीने कट करून घेतले. बांगडा मोठा होता त्याच्यामुळे त्याचे 3 पीस केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांगडा कट करू शकता. आता एक वाटण बनवून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने घेतलेत, 3 मिरी घेतले, त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. लहान असतील तर जास्त घ्या, इथे मी मोठ्या होत्या म्हणून 2च घेतलेत. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, 1 लहान टोमॅटो पिकलेला आणि 1 लहान कांदा, त्याचबरोबर 1 छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत. आता याच्यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी 2 बेडकी मिरची घेतली जी भिजवून घेतलेली आहे. आता याला झाकण लावून छान असा मसाला आपण बारीक वाटून घेऊया. आता आपण मसाले बनवताना कालवणासाठी बऱ्याच वेळेला भाजून आपण ते मसाले बनवत असतो, पण तुम्ही असे कच्च्या वाटणापासून एकदा नक्की हा गावरान पद्धतीचा बांगडा मसाला किंवा बांगड्याचं कालवण नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता आपण कालवण बनवायला घेऊया. त्याच्यासाठी सुरुवातीला कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 चमचे तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. तिखट थोडंसं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, अगदी 15 ते 20 सेकंदासाठी. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वाटण घातलेलं आहे. वाटण घातल्यानंतर सर्व तेलामध्ये व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्याचबरोबर घालायचं आहे पाव चमचा एवढी हळद. आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती 6 ते 7 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आपण मसाला कच्चाच वापरलेला आहे वाटण्यासाठी, त्याच्यामुळेच आपल्याला फोडणीमध्ये छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर 5 ते 6 मिनटं मसाला मंद आचेवरती भाजून घेतला. आता सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाला कुठेही लागलेला नाही आणि छान असं कडेने तेलही सुटलेलं होतं. व्यवस्थित असे मसाले परतून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते पाणी. तर कोणताही पदार्थ असू दे, आपण जेव्हा पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये नेहमीच गरम पाण्याचा वापर करावा, कारण गरम पाण्यामुळे पदार्थाची चव जी आहे ती जशाच तशीच राहते. तर आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. तुम्हाला जितकं कालवण हे घट्टसर किंवा पातळ हवं असेल त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. तर मी अजून 1 वाटीभर ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. सर्व मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहे चिंच. तुम्ही वाटणामध्येही चिंच वापरू शकता, पण मी वाटणामध्ये वापरलेली नव्हती म्हणून मी इथे घातलेली आहे. तर इथे चिंच घालून घेतली, पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलं. आता याच्यावरती अर्धं असं झाकण ठेवायचं आहे. अर्धं झाकण ठेवून आपल्याला फक्त हळूवार उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचा आहे. गॅस कुठेही मी मोठा केलेला नाही, मंद गॅसवरतीच हा मसाला जो आहे तुम्ही उकळी काढून घेतलेले आहे. तर इथे पहा हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर झाकण काढलं. झाकण काढल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे बांगडा आपण स्वच्छ करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. बांगडा घालून घेतल्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मसाल्यामध्ये बांगडा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून वरच्या साईडला व्यवस्थित त्याला असा मसाला जो आहे तो लागला जाईल. तर पहा अगदी हलक्या हाताने आपल्याला बांगडा मिक्स करायचा आहे. जास्त बांगडा हलवायचा नाही, नाहीतर तो थोड्या वेळानंतर कुस्करू शकतो.
तर पहा, सर्व मसाला व्यवस्थित मिक्स केला. पुन्हा अर्धं झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान असं मंद गॅसवरती आपल्याला हा बांगडा शिजवून घ्यायचा आहे. जवळजवळ 2 ते 3 मिनटं मंद गॅसवरती हा बांगडा शिजलेला आहे आणि इथे मी पुन्हा झाकण काढलं आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकतात आणि ते दिसायला जितकं सुंदर दिसते, चवीला तर खूपच छान लागतं. आता पुन्हा याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त बांगडा हलवायचा नाही, नाहीतर तो रश्श्यामध्ये विरघळू शकतो. तर मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झणझणीत असं गावरान पद्धतीने बांगड्याचं जे कालवण आहे किंवा बांगड्याची करी म्हणू शकता, तर इथे ती तयार झालेली आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असा झणझणीत गावरान पद्धतीचं बांगड्याचं कालवण नक्की करून खायला घाला. आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कालवण कसं झालं होतं. धन्यवाद. भेटू अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.